विधान परिषद सदस्यांच्या फोटो सेशनच्या वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर दोघांनी एकमेकांकडे बघणं आणि बोलणंही टाळलं। एकत्र दिसले मात्र शेजारी बसले नाही। उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना जाहीर ऑफर। उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळामध्ये भेट किंवा विधान परिषदेमध्ये जात असताना ठाकरे फडणवीसांची भेट आणि दोन्ही नेत्यांमध्ये संवाद। विधान परिषदेमध्ये शिंदे आणि ठाकरेंकडून नाव न घेता टोलेबाजी, अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत। शिंदेंचा ठाकरेंना टोला तर दानवेंनी भरल्या ताटाशी प्रतारणा केली नाही, ठाकरेंचा पलटवार। फडणवीसांच्या प्रमाणे मी पुन्हा येईन पण कुठून येईल विचारू नका, अंबादास दानवेंचा मिश्किल टोला। अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी, जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असते तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये वाद, विधान भवनाच्या गेटवर दोघांमध्ये वाद, पडळकरांनी गाडीचा दरवाजा आपटल्याचा आव्हाडांचा आरोप, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवराळ भाषेचा वापर। शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीची घोषणा, शिवसेनेची रिपब्लिकन पक्षासोबत युती, आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षासोबत शिंदेंची युती। ओबीसी नेते लक्ष्मण हाके उद्या बारामतीच्या दौऱ्यावर, पोपट धवडेंच्या ऑफिसला देणार सदिच्छा भेट। पोपट धवडे हे बारामतीमधील माहिती अधिकार कार्यकर्ते। काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल, लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त करू नका, तृप्ती देसाई यांची सरकारला विनंती। मंत्री संजय शिरसाटांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामावर भाजप नाराज, सामाजिक न्याय विभागाची कामं उशिरानं होतात, कामं सांगूनही होत नाहीत, भाजप आमदारांनी प्रदेश नेतृत्वाकडे व्यक्त केली नाराजी। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांचं हेमंत गोडसे यांनी केलं खंडन, नाराज नसल्याचं हेमंत गोडसे यांनी दिलं स्पष्टीकरण। दीपक काटेनं माझ्यावर हल्ला केला, हल्ल्यानंतर आयोजकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली नाही, प्रवीण गायकवाडांची पत्रकार परिषदेत माहिती। भाजपच्या पीआर टीमनं व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला, दीपक काटे हे सातत्यानं बावनकुळेंसोबत दिसतात, दीपक काटेंची गंभीर गुन्हेगारीची पार्श्वभूमी असल्याचा गायकवाडांचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दीपक काटेंच्या पाठीशी जेरबंद करण्याऐवजी दीपक काटे मुक्त, आमचा बंदोबस्त करायचा टास्क काटेला दिलाय, गायकवाडांचा गंभीर आरोप। हा हल्ला माझ्यावरचा नाही तर हा हल्ला एका विचारावरचा आहे, राजकीय दृष्ट्या भाजपला आमची विचारधारा धोक्याची वाटते, या घटनेचा मास्टरमाइंड शोधा, प्रवीण गायकवाडांची मागणी। शाईफेकीनंतर प्रवीण गायकवाडांना जिवे मारण्याचा प्रयत्न होता, स्वागत करायला आलेल्यांमध्ये आरोपी लपले होते, प्रवीण गायकवाडांच्या कार्यकर्त्यांचं वक्तव्य। खुलताबादचं नाव रत्नापूर करा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेरूळच्या गडीचं जतन करा, भाजप आमदार संजय केनेकर यांचं या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र। मी जे बोललोच नाही त्याच्या बातम्या केल्या गेल्या, मला काही बोलायचं असेल तर मी पत्रकार परिषद घेईल, राज ठाकरेंचं वक्तव्य। सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेमध्ये येऊ नये, राज ठाकरेंचा सल्ला। ठाकरेंच्या सामनामध्ये राणे फ्रंट पेजवर, एकीकडे अधिवेशनामध्ये राणे विरुद्ध ठाकरेंमध्ये राजकीय सामना तर दुसरीकडे जाहिरातीसाठी ठाकरेंच्या सामनामध्ये राणेंना रेड कार्पेट। अहिल्यानगर पालिकेतील घोटाळ्यासंदर्भात खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पालिकेमध्ये 350 ते 400 कोटींचा घोटाळा होत असल्याचा आरोप। अहिल्यानगरमधील नागरिकांना रस्ते आरोग्य सुरक्षा मिळत नाही, प्रशासक आणि अधिकार पालिकेच्या तिजोरीची लूट करतात तर घोटाळ्याला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा राऊतांचा आरोप। मेरीटाईम बोर्ड नारायण राणेंचा नाही, सामनामध्ये आलेली जाहिरात सरकारी, सामनातील जाहिरातीवर संजय राऊतांचं स्पष्टीकरण। राज्यामध्ये तुकडाबंदी कायद्याचा फॉर्म्युला ठरला, तालुका क्षेत्रामध्ये जिथे जिथे रहिवासी क्षेत्र त्या रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडाबंदी कायदा निरस्त होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरणी आणखी 3 आरोपी अटकेत, तर लल्या लेंगरे, अक्षय चव्हाण, अनिल माने या तिघांना देखील आरोपी म्हणून गुन्ह्यामध्ये समावेश।
आपण देव बदलणारे नाही असं प्रकाश महाजनांकडून स्पष्ट. नाराजीच्या चर्चांनंतर बाळा नांदगावकर आणि अमित ठाकरेंचा फोन. अमित ठाकरे महाजनांची भेट घेण्याची शक्यता. कोल्हापूरमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं निवेदन. विविध सामाजिक संघटनांकडून शिरोळ तहसीलदारांना निवेदन. विकास हाच केंद्रबिंदू मानून काम करतो. समाजाचं भलं करायचा हा एकच ध्यास. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवायचंय. नाशिकमध्ये पक्षप्रवेशाच्या वेळी अजित पवारांचं वक्तव्य. ओबीसी महासंघाचा एल्गार. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं 10वं महाधिवेशन 7 ऑगस्टला गोव्यामध्ये पार पडणार. शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळेंना अटक. 2016 मधील हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्धव कांबळे जामिनावर बाहेर. मात्र कोर्टाच्या तारखांना उपस्थित न राहिल्यानं त्यांना अटक. राज्यात महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत माहिती. राज्यातील महिला आणि मुलींचं बेपत्ता होण्याचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी सूचना दिल्याची माहिती. विधानसभेत हनी ट्रॅपचा मुद्दा उपस्थित. हनी ट्रॅपमध्ये काही मंत्री अडकल्याची माहिती असून गोपनीय कागदपत्र यंत्रणांकडे गेली तर काय होईल, नाना पटोलेंचा सवाल. विधानसभेत तुकडाबंदी कायद्यावर चर्चा. जयंत पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर प्रश्न उपस्थित केले. 1 गुंठा जमिनीसाठी आणि त्यावर उभ्या इमारतींवर खरेदी खत करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. वरळी सीफेस येथील पुनर्विकास प्रकल्पातील अनियमिततेचा मुद्दा आमदार आदित्य ठाकरेंकडून सभागृहात उपस्थित. प्रकल्पामध्ये सरकारनं तातडीनं लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी. मोतीलाल नगर येथील रहिवाशांना विचारात घेऊन पुनर्विकास करावा. मात्र पुनर्विकास होत असताना नगरविकास समितीचं आंदोलन. म्हाडाच्या अधिकाऱ्यांची अदानी समूहासोबत चर्चा. सुनील प्रभूंची माहिती. विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहांसाठी महत्त्वाचं. विधिमंडळाच्या नियमांनुसार निर्णय घेण्याची अध्यक्षांकडे मागणी केल्याची सुनील प्रभूंची माहिती. आमदार योगेश सागर यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त. नवीन सदस्यांना बोलण्यास संधी देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली टेस्लाची टेस्ट ड्राईव्ह. एकनाथ शिंदेंनी चालवली टेस्ला कार. विधानभवनाच्या परिसरात चालवली कार. शिंदेंसोबत मंत्री सरनाईक सोबत कार ड्राईव्हमध्ये उपस्थित. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. आपल्या वक्तव्यानं पक्षाला कुठलाही त्रास होणार नाही असं वक्तव्य करा. एकनाथ शिंदेंचं मार्गदर्शन. मंत्री उदय सामंतांची माहिती. आंबेडकरवादी चळवळीतील कामं पूर्ण करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलं. आनंदराज यांच्या सोबतीचा शिवसेनेला फायदा होणार. उदय सामंतांचं वक्तव्य. राज ठाकरेंना भेटलो तेव्हा राजकीय चर्चा नाही. युती कधी करायची, कधी बोलायचं या संदर्भात राज ठाकरे सक्षम. त्यांच्यावर अवलंबून असणारा पक्ष युतीसाठी उतावीळ. सामंतांचा टोला. सीमावादातील मराठी नागरिकांना जगण्यामध्ये अडचणी येऊ नये हीच सरकारची भूमिका. बेळगाव प्रशासनानं जागा दिली तर मराठी अध्यासन विभाग उभा करू. उदय सामंतांची माहिती. सामनामध्ये नितेश राणेंचा विभाग आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो. आधी बदनामी करायची, नंतर जाहिरात घ्यायची. सामनातील जाहिरातीवरून उदय सामंतांची टोलेबाजी. जनतेसाठी मागणी केल्यास सरकार पैसे नाही म्हणतं. मात्र समृद्धी महामार्गाच्या कामात 15,000 कोटींचा भ्रष्टाचार. रोहित पवारांचा गंभीर आरोप. महायुतीच्या बैठकीमध्ये पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याची आणि बूथ स्तरावर चर्चा. अमोल मिटकरींची माहिती. पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू, त्यामुळे आगामी काळात पक्षबळ अधिक वाढेल. अमोल मिटकरींचा विश्वास. मुंबई लोकलमधील गर्दीबाबत विधानसभेत चर्चा. लोकल अपघातामधील मृत्यूंमुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याची नाना पटोले यांची टीका. सरकार लोकलच्या प्रवाशांना सुविधा देणार. प्रवाशांचे जीव वाचवण्यासाठी सरकारच्या विविध योजना. मंत्री प्रताप सरनाईक यांचं उत्तर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ आज संपणार. दानवेंचा आज निरोप समारंभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहिले. जेवती तालुक्यातील 14 मराठी गावं लवकरच महाराष्ट्रामध्ये समाविष्ट होणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानभवनातील दालनात माहिती. चंद्रपूरमध्ये वरोरा शहरातील होर्डिंग चर्चेमध्ये. ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्हाप्रमुखपद विकणं आहे अशा आशयाचे झळकले होर्डिंग.
पुणे विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर 42 गावांचा विकास आराखडा तयार करावा आणि संतुलित विकासासाठी निधीही द्यावा. आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेत मागणी. कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन. टॉवेल आणि बनियान घालत केडीएमसी प्रभाग कार्यालयामध्ये आंदोलन. अनेक महिन्यांपासून दूषित पाणी येत असल्यानं मनसे आक्रमक. नाशिक महानगरपालिकेवर काँग्रेसचा हंडा मोर्चा. डोक्यावर हंडा घेऊन महानगरपालिकेच्या समोर आंदोलन. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आक्रमक. रस्ते दुरुस्तीची नागरिकांची मागणी. खारघरमध्ये भीषण पाणी समस्या. सिडको दालनामध्ये माजी नगरसेवकांचं ठिय्या आंदोलन. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. सिडको अधिकाऱ्यांना माजी नगरसेवकांचा घेराव. मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं पाठ फिरवली. समाधानकारक पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंतेत. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या, पण आता त्या पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण. बीडमध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न. औषध प्राशन करताच ज्ञानेश्वरी मुंडे बेशुद्ध. ज्ञानेश्वरी मुंडेंना जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल. रिद्धपूर येथे देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या प्रवेश सत्राचं सुरुवात. तर आतापर्यंत 115 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज दाखल. 1 ऑगस्ट पासून वर्ग भरणार. कोल्हापूरमध्ये प्राडाच्या सदस्यांनी केली छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी. 6 सदस्यांनी चप्पल विक्रेत्यांसोबत साधला संवाद. राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ. 10 लाख रुपयांऐवजी आता 14 लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर. मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. पुण्यामध्ये आरोग्य विभागाची परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ. तर 1 मिनिटानं उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला. सुरक्षा रक्षकांची विद्यार्थ्यांना धक्काबुक्की. पालकांकडून नाराजी व्यक्त. पालारच्या मालवणी परिसरामध्ये घराची भिंत कोसळली. दुर्घटनेमध्ये लहान मुलांसह 10 जण जखमी. जखमींवर शताब्दी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. इमारतीच्या सुरक्षेसंदर्भात चौकशी सुरू. सिंधुदुर्गमध्ये पूल नसल्यानं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास. कुडाळमधील पणदूर गावातील धक्कादायक प्रकार. वर्षभरापासून प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष. पुण्याच्या मुळशीमध्ये 13व्याच्या विधीसाठी ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास. निरगुडे वस्तीजवळ मुठा नदीवर पूलच नाही. वयोवृद्ध नागरिकांना तरुणांनी खांद्यावर झेप केली. नदी पार. बुलढाण्यामध्ये जनावरांमध्ये लंपी झपाट्यानं बसतोय. पशुपालकांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला. साताऱ्यामध्ये दिव्यांग शिक्षकांना दिलेली ऑनलाईन प्रमाणपत्र खोटी ठरवत अपात्र ठरवत शिक्षकांना नोटिसा. शिक्षक बोगस की प्रमाणपत्र देणारी यंत्रणा बोगस, असा सवाल उपस्थित. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा. पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना मान्यता. वित्त विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी. विकसित महाराष्ट्र 2047 साठी उद्यापर्यंत नागरिक सर्वेक्षण. सर्वेक्षणामध्ये सहभागी होऊन योगदान देण्याचं बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. कोस्टल विहार पच्चा हजाली ते बडोदा पॅलेसच्या टप्प्याला मंजुरी. प्रियदर्शनी पार्क ते वरळी सिलिंग पर्यंत पहिला टप्पा पूर्ण. येत्या आठवड्यामध्ये पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला होणार. बुलढाण्यामध्ये 21 जुलै रोजी महिला लोकशाही दिन साजरा केला जाणार. शासन निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचं आयोजन. किनारपट्टी भागातील युवकांना कौशल्याचे धडे देणार. वाढवण बंदर प्रकल्पासाठी युवकांच्या रोजगारासाठी उपक्रम. उपक्रमासंदर्भात मंत्री नितेश राणे आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये सविस्तर चर्चा. मुंबईतील रस्त्यांवरील सुमारे 4600 कचऱ्याचे डबे टप्प्याटप्प्याने हद्दपार होणार. बैठ्या चाळी, गल्ल्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये कचऱ्याचे डबे पुरवले जाणार. मुलुंड पश्चिम परिसरामध्ये 19 जुलै रोजी पाणीपुरवठा राहणार बंद. जलवाहिनीत जोडणीच्या कामासाठी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद. कोल्हापूरच्या हद्दवाढीचा अहवाल महानगरपालिकेकडे सुपूर्द. 8 गावांचा हद्दवाढीचा अहवालामध्ये समावेश. दहिसर ते अंधेरी मेट्रोच्या ताफ्यामध्ये आजपासून 3 नव्या गाड्या दाखल. 284 फेऱ्यांची संख्या आजपासून 305 वर जाणार. आज मेट्रोच्या 21 फेऱ्या वाढल्या. गावात रस्ता नसल्यानं 90 वर्षीय महिलेची उपचारांसाठी पायपीट. पुण्याच्या भोर तालुक्यातील मसर बुद्रुक गावची भीषण परिस्थिती. रस्ता नसल्यानं रुग्णाला डालामध्ये टाकून नेण्याची वेळ.
लेप्टो हिवताप चिकनगुन्ह्याच्या रुग्णांमध्ये वाढ. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये हिवतापाचे 633 रुग्ण, लेप्टोचे 35 रुग्ण, चिकनगुन्ह्याचे 43 रुग्ण आढळले. नदीकाठ सुधार प्रकल्पातील वृक्षतोडीच्या संदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. पालिकेच्या मुळा मुठा नदीच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पातील अडचण दूर. महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 32 गावांच्या विकास कामाचा स्वतंत्र आराखडा तयार करा. पुणे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. इंदापूर तालुक्यामध्ये गट रचनेच्या विरोधात रुई ग्रामस्थांचं निषेध आंदोलन. गट रचनेमध्ये रुईगाव, निमगाव, केतकी जिल्हा परिषद गटामध्ये जोडण्यात आलं. कोल्हापुरातील आजरा तालुक्यामध्ये शेळपगावी शक्तीपीठ महामार्ग विरोधात बैठक. बैठकीमध्ये 1 इंचही जमीन न देण्याचा ग्रामस्थांचा एकमतानं निर्णय. नागपूरमध्ये 300 महाविद्यालयांमध्ये एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्यांच्या वेतनावर कोट्यवधी खर्च. नागपूर खंडपीठाकडून याचिका दाखल. या प्रकरणावर 4 ऑगस्ट रोजी आता पुढची सुनावणी होणार. पुण्यामध्ये हडपसर रेल्वे लाईन मुख्य मार्गाला जोडण्यासाठी 20 जुलैपर्यंत मेगा ब्लॉक. 17 रेल्वे गाड्या रद्द. होमिओपॅथी डॉक्टरांचा आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण. ॲलोपॅथी उपचार करण्यास सरकारकडून मनाईच्या निषेधार्थ आता होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन. हिंगोलीमध्ये बोगस जलजीवन मिशनचं शिबिर, प्रशिक्षण शिबिर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडलं. परभणीमध्ये जगन्नाथ महाराज हेंडगे यांच्या कुटुंबाला 2 लाखांची आर्थिक मदत. भाजपचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडनं मदतीचा हात. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय घमासान. महाविकास आघाडी आणि भाजपकडून बहुमताचा दावा. कल्याण पूर्व आणि ग्रामीणच्या मतदारसंघाला दिलासा. मलंगड रोड कॉन्क्रिटीकरणाला मान्यता. यू टाईप रोडसाठी 200 कोटींची MMRDAची मान्यता. समोसे जिलेबीसाठी आरोग्याला हानिकारक नाही. समोसे जिलेबीबाबत दावे खोटे. PIBनं निवेदन जारी करत केलं स्पष्ट. कबूतरखान्यांवरील कारवाईला मज्जा. उच्च न्यायालयानं महापालिकेला दिले आदेश. भूमिका स्पष्ट करण्याच्या सूचना. कबूतरखान्यांवर तुर्त कारवाई न करण्याचे आदेश. डोंबिवलीमधील पेंढारकर कॉलेज परिसरातील रस्त्यावर 2 वर्षांपासून पाणी साचतं. प्रशासनाचं मात्र या समस्येकडे दुर्लक्ष. गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांचं पाण्यात बसून अनोख्या पद्धतीचं आंदोलन. सुजित पाटकर यांना जामीन मंजूर. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणामध्ये अडकलेल्या सुजित पाटकर यांना जामीन मंजूर. नागपूरमध्ये 2 महिन्यांमध्ये श्वानांचा 1852 लोकांना चावा तर 5486 नागरिकांना अँटी रेबीज व्हॅक्सिन लावण्यात आलं तर पालिकेची आकडेवारी. जालना तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस. पावसामुळे नाले ओसांडून वाहत आहेत तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. पुण्यातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. खडकवासला धरण साखळीमध्ये 76.83% पाणीसाठा. शेतकऱ्यांसाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचं आयोजन. इच्छुक पात्र प्रवासी कंपन्यांनी 25 जुलैपर्यंत निविदा सादर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. वाशिमच्या पांडव उमरा परिसरामध्ये पिकांवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव. सोयाबीन, तूर आणि हळद पीक वाळून जात असल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. शेतकऱ्यांची चिंता वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.